ब्रह्मपुरी वन विभागातील नागभीड वनपरिक्षेत्रात 4 जानेवारी रोजी 2 वाघांमध्ये झुंज झाली होती। या झुंजीत दोन्ही वाघ गंभीर जखमी झाले होते। त्यानंतर वन विभागाने दोन्ही वाघांवर पाळत ठेवली होती। यापैकी एक वाघ दूर निघून गेला, तर दुसरा वाघ झुंजीच्या ठिकाणाजवळच फिरत असल्याने वन विभाग त्याच्यावर सतत लक्ष ठेवून होते। 10 जानेवारीला या वाघाने पारडी येथील एका शेतकऱ्यावर हल्ला केला होता। तपासानंतर हल्ला करणारा वाघ हा झुंजीतील जखमी वाघ असल्याचे स्पष्ट झाले। जखमी वाघाला शिकार करण्यात अडचण येत होती आणि तो आठवडाभर उपाशी होता। त्यामुळेच त्याने शेवटी माणसावर हल्ला केला। वन विभागाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांकडून परवानगी घेतली आणि या वाघाला पकडण्यासाठी जलद कार्यवाही केली। अखेर आज सकाळी नागभीड वनपरिक्षेत्रातील कोसंबी बीट येथे या जखमी T100 या वाघाला बेशुद्ध करून पकडण्यात वन विभागाला यश आले। हा वाघ नर असून त्याचे वय अंदाजे 10 ते 11 वर्ष आहे। या वाघाला चंद्रपूर येथील TTC केंद्रात पाठवण्यात आले आहे। वाघाला जेरबंद केल्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय।